हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड, रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. लग्नाच्या मंगलाष्टकामध्ये नद्यांची नावे, मृत्यूनंतर अस्थि विसर्जन नदीमध्ये, तरीही आपली नदी प्रदूषित का? आपले घर स्वच्छ, आपले अंगण स्वच्छ, मग आपली नदी घाण का? याबाबत गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांनी नदी स्वच्छ करण्याचा विडाच उचललेला आहे. 7 वर्षे पूर्ण झालेले आहे या अभियानाला. त्यांचे 351 आठवडे पूर्ण झाले नदी स्वच्छ करण्याचे. या अभियानाची चर्चा राज्यातच नव्हे तर देश पातळीवर गाजली आहे. गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे व त्यांचे सहकारी नेहमी या अभियानात सहभागी होतात. नदीमध्ये कितीतरी मेले त्याचे हे बोलके उदाहरण त्यांच्या सोबत सहभागी झाले होते. सोमनाथ पाटील, आप्पा नवले, प्रज्वल ढाकणे, जनार्दन सुपेकर, विनायक सोनवणे, संदेश शेजवळ व निखिल दिवटे आणि मित्रपरिवार. सतर्क 24 तास न्यूज वृत्तवाहिनी, रहीमका पठाण, कोपरगाव. धन्यवाद. गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने स्वच्छता अभियानाचा हा 351 आठवडा आहे. गेले 7 वर्ष अविरतपणे आम्ही आई गोदावरीची सेवा करतो. पण आज आम्हाला 391 आठवड्याच्या दिवशी हे प्रदूषणाचे बळी हे तुमच्या समोर मांडायची इच्छा झाली म्हणून मांडत आहोत. बघा, हे 1, 2, 3, 4 आणि 5 साप या जाळ्यामध्ये अडकून मरण पावलेले आहेत. आता हे आपल्याला डोळ्यांनी दिसतात म्हणून, नाहीतर अनेक असे जीव जंतू, मासे या नदी पात्रामध्ये प्रदूषणामुळे मरून पडतात. याला जबाबदार कोण? आपल्या देशातल्या नद्या स्वच्छ राहणार आहेत का नाही, ठेवणार आहोत का नाही, कायद्यामध्ये काही शिक्षाची तरतूद आहे का नाही, हा खरं तर प्रश्न आहे आमच्या पुढे. हे जर प्रदूषण झालं नसतं, हे जर जाळे कोणी फेकले नसते, तर कदाचित या 5 सापांचा जीव वाचला असता.